कुरुक्षेत्राच्या मैदानावर कशासाठी आला अर्जुन? युद्ध करायला. पण कुळातले लोक पाहिले, आजोबा पाहिले, नातू पाहिले, शशूर पाहिले, सर्व बघितल्याच्या नंतर अर्जुनाचं काय चित्त हे झालं. म्हणून म्हणण्याच माग म्हणून आता हे तुम्हाला एवढ्या सोप्या भाषेत कळत नाही, म्हणून मला कळत नाही. म्हणून बघा अर्जुन मोहित झाला. याच्याही पुढे जाऊन पुढे आध्यात माऊली वर्णन करतात. म्हणून तो पार्थू मोह फणीग्रस्तो म्या म्हणितला हा हेतू जाणून या. अर्जुन मोहात गुंतला म्हणून मी माऊली म्हणतात म्हणून त्याच्यासाठी मी शब्द वापरला. म्हणून हे तुम्हाला समजत नसलं साधं सांगतो. म्हणून का हो, तुम्ही पाठीमागच्या काळामध्ये तुमचे जे जुने सहकारी होते त्यांच्या बरोबर राहिले, आता त्यांना का सोडून दिलं? 2.5 वर्ष त्यांच्या बरोबर राहिले आणि आता त्यांना का सोडून दिलं? ते आम्हाला नीट वागणूक देत नव्हते म्हणूनचा अर्थ सांगा मधला. ते आम्हाला नीट वागणूक देत नव्हते म्हणून. अगदी ग्राम्य सांगू का? ग्राम्य भाषेत का हो, सकाळी सकाळी एवढे पळतच का सुटले होते? ते म्हणे काय सांगावं महाराज, त्या कालच्या पंक्तीवाल्याने खूपच तिखट वरण गेलत म्हणून. तुमच्या समजण्यासाठी मी सांगतोय. म्हणून म्हणण्याच्या पाठीमागचं कारण, म्हणून या शरण तुकोबाराय म्हणतात म्हणून शरण जा, म्हणून या शरण जावे. पण काय म्हणून तुकोबाराय कारण सांगतात. हा सुंदर नरदेह भगवंताने तुम्हाला दिला म्हणून नंबर 1. हा नरदेह पुन्हा मिळणार नाही म्हणून नंबर 2. हा नरदेह जर आम्ही भगवंताचं त्या ठिकाणी चिंतन केलं नाही, त्याचं नाम जर घेतलं नाही तर पुन्हा आम्हाला हा देह मिळणार नाही नंबर 3. आणि जर आम्ही असं काहीच केलं नाही महाराज तर हा जन्म व्यर्थ जाईल नंबर 4. म्हणून शरण जा विठ्ठल. एवढा गोड नरदेह दिला महाराज, किती सुंदर नरदेह दिला. विचार करा या नरदेहाचा तुम्ही एकदा, याच्यावर विचार करा. सुंदर नरदेह दिला. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, जेने तू जोडसी नारायण, नाचे जीवपन भावा रोगा, जीवपन भवरोगा, जीवपन भवरोगा, भवरोगा. दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, दिले तुझोडसी नारायण, नाचे जीवपन भवरोगा. हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, दिले तुझोडसी नारायण, नाचे जीवन आता कीर्तन आहे ना 12 वाजे लोक पाहायचं काम नाही. मी महाराज जसं प्रमाण आलं ना त्याच्यावरून कीर्तन मी पुढं ढकली चालतो. आपलं काही ठरलेलं राहत नाही. सुंदर नरदेह तुम्हाला दिला. काय दिलं? इंद्रिय हातपाय का? अहो तेच नाही. आता तुमच्या प्रमाणावर कीर्तन पुढं मला वेगळ्या विषयावर न्यायचं होतं कीर्तन, पण प्रमाण आलं ना मग सोडित नाही. चिर करा का भीर करा. विठ्ठल विठ्ठल. स्वतःच्या हाताने माणसाचा देह किती हाताचा आहे? किती? बरोबर. आता सांगत चला तुम्ही. पहिलं उत्तर बरोबर दिलं तुम्ही. स्वतःच्या हाताने माणसाचा देह 3.5 हाताचा आहे. बरोबर. याच्यापेक्षा शिल्लक नाही. त्या देहामध्ये 12 अंगुळ जागा यमनाने व्यापिली. किती? 12 अंगुळ म्हणजे बोट. लक्षात ठेवा. 12 अंगुळ यमने, फुफ्फुस 13 अंगुळाचं आहे. जीवलिंगाने 1 अंगुळ जागा व्याप्त केली शरीरामध्ये. त्याच्यानंतर पित्त 7 अंगुळाचा आहे. वात 3.5 अंगुळाचा आहे. कफ 3 अंगुळाचा आहे शरीरामध्ये. लक्षात ठेवा. ह्या देहामध्ये
72,000 नाड्या आहे सूक्ष्म. किती आहेत? बारीक नाड्या 72,000 आहे. मोठ्या नाड्या सूक्ष्म नाड्या 72,000. स्थूल नाड्या 14 आहे. आता सांगत चला तुम्ही 3.5 हातात सांगितलं त्याच्यावरून सांगू राहिलो. किती आहे हाताच्या? 14 नाड्या आहे सूक्ष्म. त्याला पण नाव आहे महाराज. इडा, पिंगळा, कुईसविनी, बोला कोणती? शेवटला इला, पिंगळा, कुईसविनी, जुहो, गांधारी, यशस्विनी, शांखिनी, पूजा, सरस्वती, वृषोधरा, सुसुम्ना, हस्ताजीवा आणि वरुणा. झाल्या का 14? या 14 नाड्या आहे. 14 नाड्या एवढंच नाही महाराज. या शरीराला छद्र किती आहे? द्वार किती आहे? वा, बरोबर उत्तर देता हा तुम्ही. किती द्वार आहे? 9. बोलत चला 9 द्वार आहे. बरोबर आहे. मी सांगतो 13 द्वार आहे. किती आहे? आता तुम्हाला माहिती आहे 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, तोंड, गुद्दा आणि लिंग. बरोबर आहे. नाभी सुद्धा द्वारे आहे का? नाभीला सुद्धा छिद्र आहे का नाही? 2 स्तन आहे का? शेवटचं द्वार राहिलं कोणतं? ब्रह्मरंध्र. त्याचा योगाच्या ज्ञानाशिवाय ते द्वार कळत नाही महाराज. असे किती द्वार आहे या शरीराला? 13 द्वार आहे. 13. तर आपल्याला माहिती आहे 9 द्वार. 9 द्वार पुरे देही. अरे 9 महत्वाचे पण हे पण द्वार आहे. एवढं दिलं. एवढंच नाही महाराज. स्वतःच्या त्या शरीराला केस किती माहिती आहे तुम्हाला? केस सुंदर देह दिला याच्यावर बोलू राहिलो मी. केस किती आहे? रोम 3.5 कोटी. त्याने बरोबर उत्तर दिलं. 3.5 कोटी रोमरंध्र या शरीराला आहे. एवढंच नाही महाराज. 3.5 कोटी रोमरंध्रच नाही तर या शरीराला त्या ठिकाणी सुंदर असे किती दात दिले? 32 दात दिले. पायाचे ना हाताचे नखाचे बोट मिळून किती? सरळ सरळ पर तुम्हाला बोट नाही का? मला बोलत चला. तुम्हाला बोट नाही का? किती आहे? 10 20. एवढं दिलं. याच्याही पुढे जाऊन दिलं महाराज. काय दिलं याच्या पुढे जाऊन? अहो या शरीरामध्ये 10 चक्र आहे. 10 चक्र. किती चक्र आहे? 10 चक्र. गुद्द्याच्या ठिकाणी जे चक्र आहे त्याला 4 पाकळ्या आहे. किती? 4 पाकळ्या. व श स श असं त्यांना नाव आहे. 4 पाकळ्यांना. लिंग ठिकाणी स्वादिष्ठा नावाचं चक्र आहे. त्याला 6 पाकळ्या आहेत. नाभीच्या ठिकाणी मणिपूर नावाचं चक्र आहे. याला 10 पाकळ्या आहेत. हृदयाच्या ठिकाणी अनाहत नावाचं चक्र आहे. याला 12 पाकळ्या आहेत. कंठाच्या ठिकाणी स्वादिष्ठा नावाचं चक्र आहे. याला 16 पाकळ्या आहेत. त्याला आपण 16-16ची योजना म्हणतो ना. हे 16. कपाळावर ब्रह्मरंध्र आहेत. अग्निचक्र आणि मस्तकावर ब्रह्मचक्र आहे. हे किती झाले? मी किती चक्र सांगितले तुम्हाला? हे किती झाले? 7 झाले. वा, याला म्हणते श्रोते विठ्ठल विठ्ठल. ऐका आणखीन किती चक्र बाकी राहिले? 3. 8वं चक्र आधार चक्र आहे. 9वं चक्र सोमचक्र आहे आणि 10वं चक्र ललना चक्र आहे. असे चक्र आहेत. या चक्राच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी देवाचा वास आहे. लिंग चक्राच्या ठिकाणी गणपतीचा वास आहे. त्या ठिकाणी मणिपूर नावाचे चक्र जे आहेत तिथं सूर्यनारायणाचा वास आहे. हृदयामध्ये जे चक्र आहेत अनाहत नावाचं चक्र, त्या चक्रामध्ये त्या ठिकाणी लक्ष्मी नारायणाचा वास आहे. कंठाचे विशुद्ध नावाचं चक्र आहे त्याच्या सरस्वतीचा वास आहे.
आणि मस्तकावर अनंत ब्रह्माचा वास आहे. इतकं सुंदर तुम्ही आम्हाला देह दिला कशासाठी? म्हणून तुकोबाराय म्हणले म्हणून या शरण जावे. तुम्हाला एवढा सुंदर देह दिला म्हणून तुम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण जा. एवढंच का? नाही महाराज, हा एवढा देह नाही दिला याच्यासाठीच नाही, फक्त पुढे जाऊन महाराज म्हणतात एवढा देह दिला याच्यावरच नाही, एवढं देऊन सुद्धा देवाने आणखीन काय दिलं हो तुम्हाला? आता शिक तुमचं प्रमाण बसत होतं इथं. दिले इंद्रिय, हात पाय कान सारं दिलं की नाही? कशासाठी दिलं? चांगलं बोलासाठी दिलं महाराज, बरोबर आहे ना? मग आपण चांगलं बोलतो का? चांगलं बोलतो का? नाही 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 बोलत. बोलतो का पिंडे? बोलतो नाही बोलत. शास्त्र सांगतं अनवर्त तत्व पुत्र मात्र भवंती सम्माना जाया पथ्य मध्यमती वाचे वदंतु शांतिवा. बायकोचं कर्तव्य आहे नवऱ्याला चांगलं बोललं पाहिजे, बरोबर आहे? आता हल्लीची परिस्थिती बिघडली. माय आमच्या बाबाच्या बापाला काहीच कळत नाही. हो, त्याला अक्कल नाही, बैलासारखं वागते. हल्लीच्या जमान्यातलं सांगतो मी तुम्हाला. त्याला तर काहीच कळत नाही. अरे त्याला कळत नाही, चेंडरी बिंडरी आणले कुठून? कळत नाही ना. मला सांगायचं, तुम्ही दोष बघताय. वाणीने चांगलं बोलायला पाहिजे महाराज. आमचं शास्त्र सांगतं जर वाणीने चांगलं बोललं नाही ना, जर बोललं नाही तर भगवान परमात्मा ही वाणी देत नाही, पुन्हा देत नाही महाराज. म्हणून वाणीने होता होईपर्यंत माणसाने महाराज चांगलं बोललं पाहिजे. व्यास महर्षी सांगतात, व्यास महर्षी म्हणतात की जितक्या दूरपर्यंत या पृथ्वीचा विस्तार आहे तितक्या दूरपर्यंत जहराला नष्ट करणाऱ्या वाणीने आम्ही बोलायला पाहिजे. विष पसरणाऱ्या वाणीने बोलू नये. पण हल्लीच्या जमान्यामध्ये ते नाहीच हो. कारण शब्द इकून निघला का तिकून काय निघतं? उत्तर तयारच. हे समजत ना तुम्हाला? नाही तर उगा माझी बी फजिती व्हायची. विठाला विठाला. अगदी तुम्हाला समजण्यासाठी साध्या भाषेत उदाहरण सांगतो. आपल्याला माग माग बोलत सवासती, चांगलं बोलतच नाही. एक पहिला एक सून होती, एक तासूच नाही हो. मी या मताचा नाही. एक सुनावाल्याची तर लय बेकार हाल. दोन तरी पाहिजे कमीत कमी. आणि ज्याचं एक आहे ना त्या बापाला काही बोलता येत नाही आणि त्या आईला सुद्धा काही बोलता येत नाही. बोलता येतं का? काहीच नाही बोलता येत. एक असू नाही सोडू. विठाला विठाला. कारण म्हणणारच यजमान मीच बलीन मायावरच सांगतात काय? म्हणून तसं नाही. असू नाही महाराज, पण असली तर हरकत नाही. त्या ठिकाणी ती सासू रोज त्या सुनाला सरळ जरी बोलली, सरळ जरी बोलली तर त्या सुनाला वाकडं लागत होतं. ती त्याचं विरुद्ध भास घ्यायची. ती म्हणली हा बाई काम कर ना. हा करते ना. मी दिसते का? असं चालत चालत त्यांनी सांगितलं बाबा प्रत्येक शब्दाला आडा लावायची, प्रत्येक शब्दाला. आणि प्रत्येक शब्दाला आडा लावत असताना मग ती सासू कदरली. तिला वाटलं बाई नको याची कटकट. कधी बिचारीन देव धर्म केला नव्हता. याचा बांधकोर, त्याचा बांधकोर, याचा रातचा कापूस चुना, त्याचा आण, त्याच्या शेंगा जोडून आण तुरीच्या, हेच कामं करायची. कधी देवाचं नाव घेतलं नाही. पण तिला वाटलं आता काय आपलं नशीब खोट. लागली देवदेव करायला. आणि देवदेव महाराज माणसाला कवा सुचतो? कवा सुचतो? सारं संपल्यावर, आयुष्य गेल्यावर सुचतो. आणि तेच लागली करायला. त्या ठिकाणी भगवंत सुंदर कथा चालू होती. सुंदर गावामध्ये तुमच्या तिथे रामायण चालू आहे का? हा, रामायणाची सुंदर कथा चालू होती. त्या वक्त्याने सांगित असताना वाणी सांगायला लागला. वाणीविषयी बोलत असताना म्हणे आम्ही चांगल्या वाणीने बोलावं. सांगत असताना वाणीचे
त्या ठिकाणी सांगत परिणाम सांगता सांगता बरेच दिवस झाले, एक दिवस झाला आणि सासूने बोलणं बंद करून टाकलं. काय केलं, सासूने घरी गेल्यावर बोलतच नव्हती सुनाला. सुनाला वाटलं आता आपण कथेल चला. एका दिवसात ह्या आत्याबाईवर परिणाम झाला, आपण पण कथेला चला. ती कथेला जायला लागली आणि कथेला जायला लागल्याच्या नंतर त्याने सांगितलं चला. कथेला गेल्याच्या नंतर पुन्हा त्या ठिकाणी वाणीचा त्या ठिकाणी त्या महात्म्याने सांगितलं वाणी आम्ही चांगलं बोलायला पाहिजे. ऐकल्याच्या नंतर तिच्या मनावर परिणाम झाला महाराज. आणि परिणाम झाल्यानंतर तिने काय केलं, 4, 5, 6 दिवस कथा चालली. पण आता ते उलट झालं, ते सासूचं टेम्परेचर बिघडलं. आणि बिघडल्याच्या नंतर ती म्हणे हा देवधर्म करणारी, देवधर्माच्या पोटची हा लागली देव करायला, घरचं काम का तोही माय करीन का, माय तर सुस्ती व्हायला हा म्हणायला लागलीच्या नंतर मग काय, ती सून बोललीच नाही. तिला वाणीचं सांगितलं होतं, वाणीचं महत्व समजावलं महाराज. एक दिवस काय झालं मग, आता तिला शब्दाला उत्तर देणारी होती ती सूनबाई बी, उत्तर देणारी असल्यामुळे तिला बी तिची जीभ वळवळ करायची. आताच्या हल्लीच्या आस्था आहे तसं महाराज, म्हणून सांगतो प्रत्येक शब्दाला उत्तर द्यायची तिची सवय होती. मग काय झालं महाराज, 7 दिवस झाले, 7 दिवस 6 दिवस झाले आणि तिने सांगितलं बाबा आमच्या दोघीचं रोजच भांडण होतं, काहीतरी असा विचार सांगा की आमचं भांडण होणार नाही. म्हणे कशामुळे होतं, म्हणे सासू जर बोलली तर मला मागं उत्तर द्यायची सवय. आणि मग आमच्या दोघीचं काय होतं, महाभारताचं युद्ध चालू होऊन जातं. असं म्हटल्यानंतर त्याने सांगितलं काय कर, ही एक बाटली घे आणि ही बाटली घ्यायच्या नंतर सासू भांडायला लागले का एक घोट पाणी घ्यायचं आणि एक लक्षात ठेव, जोपर्यंत ती भांडती ना तोपर्यंत हे पाणी खाली जाऊन द्यायचं नाही, वर जाऊन द्यायचं नाही, बाहेर पण टाकायचं नाही. ती म्हणे ही कथेन गेलीच सुनबाई. गेल्याच्या नंतर हा आली का देवदासी, हिचं तोंड वळवळ करीत होतं. हिने काय केलं, बाटलीचं झाकण उघडलं आणि लगेच तोंडात पाणी घेतलं. आली का आज का, हा आज कोणता देव पावला तुला, आज कहून बोला ना. मग जी वळवळ करीत होती तिने करायचं, तोंडात पाणी होतं ना. दाब अडव, आपल्या साध्या भाषेत दाब अडकायचं हे झाले का, तिने करायचं तोंडात पाणी खाली जाऊन द्यायचं नाही. महाराजांनी सांगितलं पाणी बाहेर जाऊन द्यायचं नाही आणि आता गिळायचं नाही. ती म्हणे हा मुकिया ठक्काय. महाराज अर्धा घंटा बडबड गेली सासूबाईने, पण एक बोलाना दोन बोलाना. नाही म्हणता 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 टेन्शन मध्ये पिटलं केलं. सुनबाईने जेवायला बसली, सासूबाई टेन्शन मध्ये थोडं मीठ शिल्लक पडलं, खरड झालं, आणखीन टेम्परेचर बिघडलं. तिने काय केलं, पुन्हा म्हणले हा हे शिकलं का तिने हे शिकलं तुला. तिने बाटलीचं झाकण उघडलं, हिला उत्तर द्यायचं पण तिने केलं ते म्हणे अरे काय सुनबाईवर परिणाम झाला म्हणे, कथेचा काय गोड परिणाम झाला. इतकी माग बोलणारी आज एकच शब्द बोला ना. ती 7व्या दिवशी ती सासूबाई म्हणे चल मी बी त्या बरोबर कथेले, ते काय मंत्र दिला ते सांग मला त्या बाबाने. ते बाबा म्हणे बाई काहीच मंत्र नाही, वाणी का स्वर सुधारलो फिर हो गया भजन. तुम्ही गोड बोला, वाणी चांगलं बोला, तेच भजन आहे. विठाला विठाला ही सुंदर वाणी तुम्हाला बोलण्यासाठी दिली, चांगलं बोलण्यासाठी. अमृताची
त्यासाठी त्या ठिकाणी वाणी दिली महाराज. म्हणून म्हणून तुम्ही त्याला शरण जा. एवढंच का महाराज? दुसऱ्या चरणात मग त्या ठिकाणी दुसरं कारण महाराज सांगतात की तुम्ही शरण का जा. जन्म मृत्यू हे अनिवार्य महाराज, ते चुकत नाही. कोणाला चुकतात का? जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जन्म मरण हे चुकणारी गोष्ट नाही, ते दुःख आहेच. जन्माला जो आला ना त्याला दुःख आहे. माऊली गोड वर्णन करतात या ओळ्यामध्ये. डोळा हरळ नविरे घाई कोत न जिरे तैसे न विसरे जन्मेचे दुःख. तसं जन्माचं दुःख नाही. आहा पोये गरते निघाला मूत्ररंधे निघाला कटारे म्या चाटीला कुचेस्वी दो. आयशे आयशिया परी जन्माचा कंटाळा धरी मी आता ते न करी जेणे ऐसे होय. मी आता असं करणार नाही. का करणार नाही? गोडवर मारा. बघा तुम्ही इतका सुंदर देह देऊन सुद्धा जर आपण जर कोण असा विचार करतं की मी असं करणार नाही, ज्याला हे कळालं की हा देह नाशिवान आहे, हे कळालं मी करणार नाही. बघा तुम्ही हा देह इतका नाशवान आहे किंवा जाणारच आहे. म्हणून सावध हो. त्या ठिकाणी प्रमाण देऊ नका. सध्या काय आपल्या चालत्या गाडीमध्ये कधीच बसू नका. विठाला विठाला हा देह असा नाही महाराज. गोड वर्णन करतात ज्ञानोबाराय. आषाढाची जळे झिरपती सोचाची मोळे. आषाढाचं जळ जसं झिरपत ना, म्हातारपण आल्यानंतर तसं अवस्था ह्या शरीराची होती. अशी इतकी बिकट अवस्था होती. शरण जाण्याचे मी तुम्हाला कारण सांगतो. इतकी बिकट अवस्था होती. माऊली म्हणतात एवढंच नाही महाराज, ज्याच्यावर तुम्ही प्रेम करताना ते सुद्धा जवळ येत नाहीत. हो, ते जवळ येत नाही. आपलं हे शरीर ज्यावेळेस चालत नाही तुम्ही म्हणता नाही नाही मी करतो. अरे काय करतो? काहीच करत नाही महाराज. माऊली म्हणतात तृणाचे बुजवणे उडलिया वारे गुणे तैसे येईल कापणे सर्वांगाशी. ज्याच्यासाठी तू जन्मभर कष्ट करतो ना, म्हातारपणाला त्या ठिकाणी ते शरीर ते तुझा साथ देणार नाहीत. ओ ते साथ नका देऊ. पण बघा परिस्थिती बघा किती बेकार असते म्हातारपण आल्यानंतर. मळमूत्रद्वारे होऊन ठाकती खोकरी नवसे करती तरी माझी निधनी. माऊली म्हणतात ज्या वेळेस तुम्हाला म्हातारपण येतं ना, त्यावेळेस तुम्ही मरावं. हा नवस तुमच्या ज्याच्यावर तुम्ही आतोनात प्रेम केलेलं असतं ते मरावं म्हणून नवस करतात. ते मरावे म्हणून नवस करतात. महाराज जिच्या बरोबर तुम्ही जन्मभर संसार केलेला असतो जन्मभर, माऊली म्हणतात उभळीचा उजुगरा सोयलिया शेजारिया घरा शिनविल म्हणे म्हातारा बहुता तेहा. उबळी कळते तुम्हाला? उबळी कळते का? हा अहो ते तेल काढीत नाही का? तेलाच्या कॅनीमध्ये उबळी असते. उभळीचा उजगारा उबळीची दांडी. माऊली गोड वर्णन का उबळीची जी दांडी आहे ना, दांडी ती सुद्धा शेजारच्या घरात जाऊन झोपती. कहून हे म्हातारा ताण देईन म्हणून. माऊली म्हणतात उभळीचा उजुगरा सोयदिया शेजारी या घरा शिनविल म्हणे म्हातारा बहुता त्या. जी जन्मभर सोबत राहते ना ती सुद्धा दुसऱ्याच्या घरात जाऊन झोपते बडबड करते म्हणून म्हातारपण आहे. आणि मग तुम्ही तरी म्हणता हे माझं आहे. अरे कशाचं तुझं आहे? जवळजवळ अधिक आहे. मरण आयुष्यात ते जिंके. मीठ पाणी घा. तुम्ही जसं माणसाचं आयुष्य जाईल ना महाराज तसं ते संसारात चिटकतो माणूस. तो म्हणतो हा तुम्हाला काय कळतो मी कसा संसार केला, कसा केला तो, काय सांगू फायदा हे, काय सांगा तुम्हाला. जेव्हा बैल नव्हते तेव्हा रातचे शेजाऱ्याचे बैल चोरून आणून खराडीत होतो. जर लाईन नसली तर रातचं दुसऱ्याचं इंधन चालू करीत होतो.
पण ऊसाला पाणी भरलं, ऊसाला पाणी भरून या गंगेच्या मैला ती गळ्यातली केली. काय म्हणते त्या गळ्यातली ना, काय येठण गंठन का येठण ते मला काही नाव येत नाही बाबा येतच. ते चोरून केलं ना महाराज, केलं ना, कष्ट केले ना. हो काय सांगतोय मी, लक्ष विनोदावर, ह्या विनोदावर जाऊ नका तुम्ही. मला सांगायचं तात्पर्य लक्ष घ्या. एवढ्यावर थांबलो नाही. राज्य लोकांच्या पासा चोरल्या, इड्या चोरल्या, भंगारवाल्याला घातल्या, पायातली जोडी केली. कोणला केले? हा आणि माऊली म्हणतात ती बाजू जाऊन झोपली, ते बडबड करी म्हणून. मग कोणाचा भरोसा करता तुम्ही? हा पत्नीपेक्षा जवळची कोण असते? असते का? नाही, कोणीच नसतं ना. माऊली म्हणते 30,000च्या घरात जाऊ झोपत त्यावेळेस तुम्ही काय होसाल, तुमचं शरीर तुम्हाला साथ देणार नाही. माऊली म्हणतात आयसी वृद्धक्याची सुचवणी. असं म्हातारपण आम्हाला येणार, असं सावध होऊन जो त्या ठिकाणी जागा होतो, सावध होतो, त्या ठिकाणी तोच खरा जन्म मृत्यू जराव्या दुःख दोषा अनुदर्शनम. याचं दर्शन जो करतो हे असं माझं पुढं होणार आणि सावध होतो तो खरा त्या ठिकाणी ज्ञानी. तुम्ही आम्ही ज्ञानी नाही. आम्ही म्हणतो हा महाराज लोक सांगायचे कामच हे, ते सांगणारच हे, त्याचं काय हे, 1 घंटा बोंबलं ते नंतर चालले जाते. पण मी जर म्हणलो कोणी कोणाचं नाही तर बबेज माय भाकर देईन का? देईन का? अरे बाबेच माय जरी भाकर नाही देणार तुला, विचार कर तुझ्या सोबत कोण येणार नाही. धनाने भूमो पशुच्या गोष्टी भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहाव चित्ताय हलोक मार्गे गच्छन्ति कर्मानी परलोक मार्गे. अरे बाबा तुझ्या सोबत येणार कोण नाही. सोबत काय येणार? फक्त तुझा कर्म येणार. म्हणून त्या भगवान परमात्म्याला शरण जाय, म्हणून या शरण जावे. किती कारण झाले? 2 झाले. तिसरं कारण सांगतो महाराज. तुम्ही जर त्या भगवान परमात्म्याला शरण नाही गेले तर तो काय करेल? काय करेल तो महाराज? तो एक करेल. 16व्या अध्यात्म माऊली गोड वर्णन करतात. मनुष्य देहाची ये तागा घेऊन रुस्ती जे जगा ते पदवी हिरोनी पैगा आयशी ठेवी. कसं ठेवणार? क्लेश गावीचा उकरडा भवपुरीचा पानवडा तमो यवनीची तया मुळा वृत्तीची दे आहाराण्याची निया नावी तृण ही जे थन उगवे वृच्छिक व्याघ्र वृच्छिक आडवे करुणी ठेवी. माऊली गोड वर्णन करतात. म्हणतात जेने केलं नाही ना त्याला मी त्या ठिकाणी काय करतो, तमो यवनीमध्ये जन्म देतो, पशुपक्षाच्या यवनीत जन्म देतो. आणि पशुपक्षाच्या यवनीत देत नाही तर त्या ठिकाणी आहारासाठी अन्न सुद्धा मिळत नाही. कोणला? जे देवाचं भजन करत नाही, हा नरदेह मिळून त्यांनी काहीच केलं नाही, आशाला अन्न सुद्धा मिळून देत नाही. आहाराचे निया नावे तृणही जे थन उगवे. मग तुम्ही सांगा, माऊली म्हणतात जिथं खायलाच नाही मिळालं तिथं काय हाल होते हो जीवनाची. लय हाल होते, खूप हाल होते. आणि मग खूप जर हाल ज्यावेळेस होते ना, माऊली म्हणतात शुद्धा दुःखे बहुते तोडून खाते आपणाते. शुद्धेचं दुःख एवढं बेकार आहे, भुकेचं एवढं दुःख बेकार आहे की स्वतः त्या ठिकाणी स्वतःचं मांस तोडून खावं लागतं. खावं लागतं महाराज. तुम्ही म्हणता असं कसं खायला लागतं? अरे जर तुम्ही त्या ठिकाणी शुद्धेचं दुःख सांगा, विषय शुद्धेचा निघला म्हणून सांगतो महाराज. जर त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी ह्या देह मिळून सुद्धा दान जर नाही केलं तर तुम्हाला सुद्धा तीच परिस्थिती येते. ऐका, प्रभू रामचंद्राकडे अगस्ती महर्षी आले आणि अगस्ती महर्षी आल्यानंतर त्या ठिकाणी
बघितलं प्रभू रामचंद्राला, प्रभू रामचंद्रा तुम्ही या वनवासात आले, आमच्या आश्रमात चला. आणि त्या ठिकाणी आश्रमात नेलं. आश्रमात नेल्यानंतर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची पूजा केली. पूजा केल्यानंतर प्रभू रामचंद्राने अगस्ती मुनीची पूजा केली आणि केल्यानंतर अगस्ती मुनीने एक दिव्य कंकण काढलं आणि प्रभू रामचंद्राच्या हातात दिलं. प्रभू रामचंद्रा हे कंकण घे, याचा एक विलक्षण गुण आहे. तू याची जर मनोभावे पूजा केली तर हे दिव्य कंकण त्या ठिकाणी काय करतं म्हणे, मन इच्छा पूर्ण करतं. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने अगस्ती मुनीला विचारलं, महाराज हे दिव्य कंकण तुमच्याकडे आलं कुठून? त्यावेळेस अगस्ती मुनी जी कथा सांगू लागली ती ऐका. अगस्ती मुनी म्हणते, माझा नित्याचा क्रम होता की मी रोज नदीवर जायचो, स्नान करायचो आणि स्नान केल्यानंतर पुन्हा यायचो. असं करत असताना एक दिवस प्राप्तकाळी स्नान करत असताना आकाशातून भरभर 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 आवाज करीत एक विमान उतरलं. त्या विमानातून एक दिव्य आत्मा उतरला. त्या दिव्य आत्मा उतरल्याच्या नंतर त्याने त्या नदीमध्ये स्नान केलं. स्नान केल्यानंतर थोडं बाजूला गेला. बाजूला गेल्यानंतर तिथे एक प्रेत तयार झालं आणि प्रेत तयार झाल्यानंतर त्या प्रेताचं त्याने निरीक्षण केलं त्या आत्म्याने, त्या शरीराने, दिव्य आत्म्याने. आणि केल्याच्या नंतर ते प्रेत पायापासून डोक्यापर्यंत खाऊन टाकलं. असा हा त्याचा क्रम चालू होता. मी 1, 2, 3 दिवस झाल्याच्या नंतर मी विचार केला. अगस्ती मुनी म्हणतात का याला विचारायचं हे कोण आहे, म्हणून अगस्ती मुनी त्या ठिकाणी त्याच्या जवळ गेले आणि विचारलं, बाबा तू कोण आहे? त्या दिव्यात्म्याने त्या ठिकाणी अगस्ती मुनीला नमस्कार केला. सांगू लागले, महाराज मी स्वर्गातला दिव्यात्मा आहे. अगस्ती मुनीने आश्चर्य व्यक्त केलं, अरे बाबा जो मनुष्य स्वर्गात जातो त्या ठिकाणी त्याला शुद्धा लागत नाही, भूक लागत नाही, मग तू म्हणतो स्वर्गातला आहे, तू कोणीतरी पिशाच्य असलं पाहिजे. त्याने सांगितलं, महाराज मी पिशाच्य नाही, तुम्हाला खरं सांगतो मी स्वर्गातलाच आत्मा आहे. त्यावेळेस त्याने सांगितलं, स्वर्गातले लोक तर भूक लागत नाही, त्याला शुद्धा लागत नाही आणि तुला तर लागते याचं कारण. त्यावेळेस तो स्वतःची कथा सांगू लागला. ऐका, तो मला, महाराज पूर्वी मी विदर्भ देशाचा राजा होतो आणि विदर्भ देशाचा राजा असताना मी प्रजेचं पुत्रवत पालन केलं. पुत्रवत पालन केल्यानंतर मी त्या प्रजेला गायी दान दिल्या, जमीन दान दिली, सोनं दान दिलं. शुद्ध भावनेने कर्म केलं आणि कर्म केल्याच्या नंतर ज्यावेळेस प्रयाण काळ आला त्यावेळेस माझ्या पुण्याने मी स्वर्गात गेलो. स्वर्गात गेल्यानंतर मला त्या ठिकाणी गेल्यानंतर मी राहू लागलो. राहत असताना मला भूक लागली. मी देवाला विचारलं, का हो मला भूक लागली? देवाने आश्चर्य व्यक्त केलं, बाबा स्वर्गात येणाऱ्या प्राण्याला भूक लागत नाही, तुला भूक लागते. एक काम कर, तू ह्या भूतलावर असताना ज्याचं दान केलं असेल त्याचं स्मरण कर, तुझी शुद्धा शांत होईल. त्याने सांगितलं, मी गाई दान दिल्या, जमीन दान केली, सोनं दान दिलं, पण त्या ठिकाणी अन्नदान केलं नाही. त्यावेळेस त्याने सांगितलं, मग स्मरण करू कशाचं? सांगितलं, महाराज मग त्याने म्हणे, तू जर ते दान केलं नाही ना त्याच्यावर काही उपाय नाही, याच्यावर इथं काही उपाय चालणार नाही. तू एक काम कर, भगवान विष्णूकडे जा आणि ते तुझ्या समस्याचं समाधान करतील. तो आत्मा विदर्भ देशाचा राजा वैकुंठाला गेला आणि भगवान विष्णूला म्हणू लागला, हे जगतपते, त्या ठिकाणी मी स्वर्गात राहतो पण मला भूक लागते, त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी मला या शुद्धेवर लागणार नाही असं काहीतरी सांगा. त्यावेळेस भगवान विष्णू म्हणाले, बाबा रे तू दान केलं नाही त्याला मी काहीच करू शकत नाही म्हणे. एकच तुला उपाय, तू भूतलावर जाय, गेल्याच्या नंतर तिथं तुझं प्रेत तयार होईल आणि ते प्रेत तू काय करा जाय, भक्षण करा जाय आणि तुझी शुद्धा शांत करा जाय. म्हणून तो दिव्यात्मा रोज यायचा आणि तो प्रेत भक्षण करायचा. कशामुळं? त्याने जीवनामध्ये दान केलं नाही म्हणून. कशाचं? अन्नाचं दान केलं नाही म्हणून त्याला स्वतःचं प्रेत खावा लागायचं. आपला विषय कशा निघाला होता? शुद्धा दुःखे बहुते. मग त्या शुद्धेचं दुःख सहन नाही झालं, मग ते काय केलं? प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी सांगायला लागले प्रभू रामचंद्राला अगस्ती मुनी की मी काय केलं, माझं जे अन्नदानाचं अर्ध पुण्य होतं त्याच्या पदरी घातलं आणि त्याने संतुष्ट होऊन मला हे दिव्य कंकण दिलं, मी तुला अर्पण ते करतोय.
म्हणून माणसाने शुद्धेचं दुःख मी सांगत होतो. माऊली म्हणतात शुद्धा दुःखे बहुते. शुद्धेचं दुःख बेकार आहे, स्वतः तोडून खातात. एवढंच नाही महाराज, एवढंच करीत नाही. भगवंत सांगतात अशा लोकांना त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी कल्पकोटीपर्यंत, काही कल्प जाईपर्यंत त्या ठिकाणी त्याला या दुःखातून बाहेर काढीत नाही. कोणाला? जे भगवंताला शरण गेले नाहीत त्यांना अशा या दुःखातून मी बाहेर काढीत नाही. बाहेरच काढीत नाही एवढंच नाही, आणखी माऊली त्या ठिकाणी गोड वर्णन करतात. मळू जेणे मेळे, तपू जेणे पळे पुळे. मळाला सुद्धा मळतो. पापा जयाचा कंटाळा, अमंगळ अमंगळा. पापाला सुद्धा त्याचा कंटाळा वाटतो. कोणाला? पापाला. पापापेक्षा काय? पापापेक्षा काही बेकार आहे का? पापाला सुद्धा त्या माणसाचा कंटाळा येतो. कोणाचा? ज्याने देवाचं काही केलंच नाही त्याला. पापा जयाचा कंटाळा, अमंगळ अमंगळा. विटाळा होणे विटाळा बिहेजया. विटाळापेक्षा मोठा विटाळा कोणता? कोणताच नाही ना. तर त्याला विटाळाला त्याचा भीती वाटतं, पापाला भीती वाटते त्याची. इतकं त्या ठिकाणी त्याचं बेकार जीवन त्या ठिकाणी असतं. म्हणून कोणाचं असतं ते? जो शरण गेला नाही. मग शरण गेला नाही त्याचं एवढं होतं. म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणले म्हणून या, म्हणून तुम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण जा. कारण याच्यासाठी जा की पुन्हा हा देह मिळत नाही महाराज तुम्हाला. माणूस तन फिर फिर नाही होई, किया शोभ करम नाही कोई. उम्र सबग फलत मह होई, माणूस तन फिर फिर नाही होई. अरे बाबा, हा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही. म्हणून त्या भगवान परमात्म्याला शरण जा. म्हणून तुकोबाराय म्हणले तुम्हाला शरण जा याच्यासाठी म्हणतो मी. म्हणून शरण जा, म्हणून शरण जा. अहो म्हणून शरण जा, म्हणून शरण जा. काय म्हणून जा? अभंगाच्या पहिल्या शरीर जावे, मनवानी शरीर जावे, मनवानी शरीर जावे, मनवानी शरीर त्या देवाला शरण जा. सर्व भावांनी म्हणजे कोणी हो? साऱ्या भावांनी का? एक जण म्हणे महाराज मला भाऊच नाही, मग मी कसं जाऊ? सर्व भावांनी म्हणजे कायेने वाचेने मनाने शरण जा त्याला. आणि असं जर शरण गेलं ना महाराज तर तो काय करतो? अभंगाच्या दुसऱ्या चरणात तो हा
कोणाचा कोणाचा पार उतरणार? भगवंताने सांगितलं कोणाचं पण नाही. जो होय माझा अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. शरणागता शरण, जो मला अनन्य भावाने शरण येतो त्याचं त्या ठिकाणी मी काय करतो? जन्म मरण निवारतो. अगदी सांगितलं अनन्य चिंतयंतो मा ये जनाम पर्युपासते तेषाभि नित्ययुक्तानां योगक्षेम. त्याच जो अनन्य भावाने शरण येतो त्याच. मग अनन्य भावाने शरण म्हणजे जाणं म्हणजे नेमकं काय हो? अनन्य भावाने शरण म्हणजे काय? अनन्य भावाने शरण गेलं ना त्याला, अनन्य भावाने जाणं म्हणजे पूर्ण त्याला अर्पण करणं. कर्मेंद्रिय सुखे कर्मे करते आशेखे जे का वर्णविषयके भागा आली. माऊली म्हणतात तुम्ही असं शरण जा देवाला, कर्म इंद्रिय सुखे कर्म सुखाने करा. कारण कर्म करण्यासाठीच हा देह आहे महाराज. कर्मे करी अशेखे जे का वर्ण विषयके भागा आली. जे तुमच्या त्या ठिकाणी भागाला आलं ना, नशिबाला आलं ना, तसं कर्म करा. गीतेने सांगितलं तसं तुम्ही काय करा? कर्म करा. हे 12व्या अध्यायात सांगितलं. 3ऱ्या अध्यायात पुन्हा सांगितलं तुम्हाला मनुष्य जे मिळाला ना, तुम्ही कर्म करा. कर्म करणं हा माणसाचा त्या ठिकाणी काय आहे? धर्म आहे. तुम्हाला कर्म करावंच लागेल. कर्म तुम्हाला सोडणार नाही. कर्म सुटत सुद्धा नाही. मृतकेचा घटू काय मातीशीच करी जे विटू केविता तातूपटू सांडे केवी. मातीच्या गाडग्याने ठरवलं की मला त्या ठिकाणी त्या गाडग्याने ठरवलं मला मातीपासून बनायचं नाही. शक्य आहे का? शक्य नाही महाराज. तुम्हाला करावंच लागेल. म्हणून माऊली म्हणतात इंद्रिया न कोंडे भोगा ते न तोडी अभिमान न सांडे स्वजातीचा. अरे तू मनुष्य म्हणून जन्माला याचा अभिमान सुद्धा सांडू नको. सर्व कर, पण सर्व करत असताना काय कर? अहेतुके चित्ते. कुठलाही हेतू ठेवू नको. अहेतुके चित्ते अनुष्ठापा येते पतिव्रता पतिते जयापरी. जशी पतिव्रता एक निष्ठतेने काय करते? पतीची सेवा करते. तिच्या मनात काय भाव असतो का की आपल्याला मिळावं म्हणून? तुम्हाला हे समजत? पण तिच्या पाठीमागे काही भाव असतो का? तिचा काहीच भाव नसतो. काहीच हेतू नसतो. आणि काही हेतू नसल्यामुळं त्या पतिव्रतेची देवावर सत्ता राहते महाराज. तुका म्हणे पतिव्रता तिची देवा बरी सत्ता, तिची देवा बरी सत्ता, तिची देवा बरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवा बरी सत्ता, तिची देवा बरी सत्ता, तिची तुका पतिव्रतेची ती ताकद शक्ती आहे तिची. पण तशी पतिव्रता पाहिजे. वा, तशी पतिव्रता पाहिजे महाराज. असतात तशा महाराज. एक पतिव्रता होती, तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. महान पतिव्रता होती महाराज. आणि महान पतिव्रता असल्यामुळं तिचे मालक बाहेर गेले तरी सुद्धा ती काय पूर्ण काम जी थाल्या तिथं करायची. पण काय झालं? एक दिवस शेजारीन तिच्या तिथे येऊन बसली. आणि बसल्यानंतर तिचे मालक बाहेरून आले. आणि बाहेरून आल्यानंतर ती त्या ठिकाणी ती कुटकी कुटीत होती. कुटकी कशात? त्या उखळामध्ये. उखळात मालकाने आवाज दिला, ए पाणी आण. पाणी आण म्हणल्याबरोबर तिच्या हातात मुसळ तसंच वर राहिलं महाराज. तसंच मुसळ वरच
पाणी दिलं वरच्यावर मुसळ. शेजारी बाप्पा म्हणते बाप्पा 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 मुसळ वरला टाकलं होय ग. आणि कस काय ते म्हणे काही नाही भाऊ मी पतीची सेवा करते बाकी मला काय येतं म्हणे त्याच्यात काहीच येत नाही. ती म्हणे आपण का कमी आहे का मग. मालकाला म्हणे मग तो मालकानं काय केलं तर म्हणे ते म्हणे काय नाही बाबा शेतातून आले पाणी मागितलं पाणी दिलं असं होय. आता शेजारी नव्हती ती म्हणे काय त्याला काय लागतं मुसळ. तिने मुसळ नव्हतं स्वतःचं मुसळ आणलं उखळ बी आणलं लोकांचं. मालकाला म्हणे एक काम करा तुम्ही काय करा शेतात जा. ते म्हणे अरे आपल्याला शेत नाही लोकांच्या जा ना मग. आणि गेले ना तर दररोजात आल्याबरोबर म्हणायचं पाणी दे रे. आता ऐकलं ठीक आहे म्हणे. हे गेलं दुसऱ्याच्या उसाला चक्कर मारला आलं. हिला कुटायचे नव्हते पण कुटायला लागली. दररोजात आलं त्याने म्हणे पाणी दे रे. हिचा बी हात वर गेलता. हिने सोडलं तिला वाटलं मुसळ थांबतं काय जसं आलं तसं नाकार. नाकार आल्याच्या नंतर नाक फुटलं. ते म्हणे पाणी दे ना. माय देते ना पाणी तुमच्यामुळे हे नाक फुटलं ना. ते म्हणे मी कुठं म्हणलो तुला. हा मला म्हणले नाही काहीतरी खोट राहिली असेल. आता खोट कशात होती. हिचा हेतू शुद्ध नव्हता महाराज. अहेतुके चित्ते अनुष्ठा पायाते हेतू रहित. माऊली पुढे जाऊन सांगतात स्वधर्म जो बापा तोची नित्य ज्ञो जानपा वर्तता तेथ पापा संचरू नाही. स्वतःचा धर्म पाळा महाराज स्वतःचा धर्म दुसऱ्याचा नका पाळू. ए पिंटे इकडं पाय तुला मम्मी आहे तू 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 मम्मी आहे तुला. हा ए तुला रे हा हाय तुला. ए पिंट्या तुला रे मम्मी साऱ्याला आहे. पण मला सांगा तुम्हाला मम्मी आहे ना थडगे कोणा कोणाला आहे. हा नाही कस काय. तिने बरोबर उत्तर दिलं. मम्मी कोणाला म्हणतात इजिप्त मध्ये जे पिरॅमिड आहे ना त्याला मम्मी म्हणतात. त्या थडग्याला मम्मी म्हणतात. आणि का रे मग तू काय म्हणते आईला म्हणती काय मम्मीच ना. थडग्याने मम्मी म्हणती का मग थडगच म्हणाल आहे ना. महाराज स्वतःची संस्कृती सोडी आपण स्वतःची. मला सांगा तुम्ही हो काय गोड शब्द आहे आपल्याकडं. एखादी जर विधवा झाली तिला गंगा भागीरथी आपण नाव देतो. जी त्या ठिकाणी सुवासीन आहेत तिला श्रीमती म्हणतो. श्रीमती म्हणजे लक्ष्मी सारखी बुद्धी असलेली. बरोबर आहे. श्रीमती ज्याची लक्ष्मी सारखी बुद्धी आहे असं तिचं म्हणून आपण वर्णन करतो. आता काय म्हणतात श्रीमती म्हणतात का म्हणतात का. अहो श्रीमती नका म्हणत नाही. आजच्या हल्लीच्या काळातले नवीन बायकाला काय म्हणतात. हा हो भाऊ तुमचं लग्न झालं का झालं काय म्हणतात श्रीमती का मिसेस. खरं खरं सांगा मिसेस म्हणता का म्हणतात का नाही म्हणतात ना. मिसेस कोणाला माहित नाही म्हणतात माहिती आहे तुम्हाला. युरोपामधली पद्धत ऐका तुम्ही. ज्या स्त्रिया युरोपामध्ये 50% बिगर विवाहित असतात महाराज लग्न करत नाही. त्या लग्न करत नाही ना त्यांच्यासाठी आणि दुसऱ्या पुरुषाबरोबर राहतात त्याला ते मिसेस नाव संबोधतात. काय म्हणतात मिसेस. मिस म्हणजे जी बाई वेश्यावृत्तीने राहते तिला ते मिसेस मिसेस शब्द म्हणून म्हणतात. गाड व्हावं तुम्ही स्वतःच्या बायकाला मिसेस म्हणतात त्या का वेश्या आहे का. लाजा सोड्या लोकांना लाजा लाजाचे भागच राहिले नाही अजिबात. स्वतःच्या बायकोला मिसेस म्हणतात. त्या युरोपामध्ये
एक बाई दुसऱ्या पुरुषाबरोबर राहते तिला मिसेस म्हणून वापरतात, तुम्ही स्वतःच्या बायकोला मिसेस म्हणतात, तुम्हाला काय म्हणतात हे सुद्धा माहित नाही. म्हणतात आम्ही सुशिक्षित झालो. सुशिक्षित झाले का? आता मला सांगा, आपल्याकडे काय करतात ते? वाढदिवस करतात काही? वाढदिवस करतात का रे? करतात. झाला का तुझा? हा, काय करतात बरं त्या वाढदिवसाला? हा, केक कापतात. आणखीन काय करतात? हा, काय करतात? मेणबत्ती येते. बरोबर आहे. भारतीय संस्कृतीमध्ये दिवा शुभ आहे का अशुभ आहे? आणि मग तुम्ही स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी तो दिवा लावून येतात, मग शुभ करता का अशुभ काम करतात? हे मी सांगायचं का तुम्हाला? तुम्हाला स्वतःची संस्कृती माहित नाही, स्वतःचा धर्म माहित नाही. मला सांगायचं, स्वधर्मू जो सांडेल, शास्त्राने सांगितलं महाराज, मी सांगत नाही. माऊली म्हणतात, स्वधर्मू जो सांडेल तयाशी काळू दंडील, चोर म्हणून हरविलं सर्व स्वतःची. चोर म्हणून हरण केलं जाईल. स्वतःचा धर्म सोडू नका, स्वतःचा धर्म पाळा. प्रत्येकाचा धर्म आहे महाराज. बघा तुम्ही इतर धर्मातले लहान लहान लेकर धर्माचं पालन करतात, आपल्याकडं अरे म्हसनात जायला आले त्याला काही हरिपाठ येत नाही. विठाला विठाला येतो का? आपला विषय काय चालू आहे तुमच्या लक्षात राहू द्या, मुद्दा लक्षात राहू द्या. चोर म्हणून हरविला सर्वस्व तयाची. चोर म्हणून काय केलं जाईल? त्याचं सर्वस्व हरण केलं जाईल. माऊली मी सांगत नाही, माऊली सांगतात. मग तुम्ही सांगा, तुम्ही बर्थडे साजरा करता, करत का नाही? हरकत नाही. पण मला सांगा, ते वाढदिवस का होते? हा, जवजव बाळ बाळया वाढे, तव तो भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले आतुलीकडे हे ग्लानीची नोहे. अहो ते कमी 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 होराला दिवस कवाड चालले. घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. आधुनी किती आहे अवकाश, आधुनी किती आहे अवकाश, आधुनी किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटयाची पाहे, आधुनी किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे. अजून किती वेळ काळ पाहत राहतो तुमच्याकडं. आणि एक दिवस ते तुम्हाला घेऊन जाणारच, अनिवार्य आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी चालूच आहेत, अनिवार्य आहे, ते चुकणार नाही. आणि मग तुम्ही सांगा, मनुष्य म्हणून तुम्ही जन्म घेतलाय, मग का स्वतःचा धर्म पाळू नाही? कारण जर नाही पाळत, तुम्ही म्हणता महाराज काय पाळायचा, लोक नाही पाळायचे ना आपण काय म्हणून पाळायचा? माऊली म्हणतात, जर तुम्ही नाही पाळला, चोर म्हणून हरिणार नाहीत एवढंच नाही, तर अनेक प्रकारचे त्या ठिकाणी तुम्हाला दुःख येतील. आणि त्या अनेक प्रकारचे त्या ठिकाणी काय करावं लागेल? तुम्हाला दुःख भोगावं लागते. आणि ते दुःख भोगल्यानंतर मी त्याच्यातून कोणालाही सोडत नाही. कारण जे तुम्ही कर्म करसाल ते तुम्हाला त्या ठिकाणी फेडावंच लागणार आणि ते भोगावंच लागणार, ते चुकत नाही. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजल मेले उपजल मेले ऐसे मीते. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजल मेले ऐसे मीते. उपजल मेले केलेलं कर्म फेडावं लागतं महाराज. म्हणून काय करा, तुम्हाला हा सुंदर देह दिला ना, सर्व भावे त्या देवाला शरण जा.
आणि सर्व भावाने जर तुम्ही त्या देवाला शरण गेले तर तो काय करेल महाराज, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, हा भवसागरातून तुम्हाला तो मुक्त करेल. तो फार करुणावंत आहेत. अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात माझा भगवान परमात्मा फार करुणामय आहे. बहु आहे करुणावंत, खूप करुणावंत हा भगवान परमात्मा आहे. त्याला तुम्ही त्या ठिकाणी शरण जा. इतका करुणावंत काय सांगा महाराज. तेवढा आपला फक्त काय असला पाहिजे, भाव असला पाहिजे. तितका भाव असला पाहिजे. आणि तेवढा जर भाव असला ना, बघा तुम्ही, आपण एखादा नेता पुढारी आला आपल्या गावात जर आला तर आपण त्याचे काय त्या ठिकाणी सत्कार करतो का नाही? किती स्वागत करतो महाराज, खूप स्वागत करतो. कशासाठी करतो बरं? हा, त्याला खुश करायसाठी, बरोबर आहे. त्याच्याकडून आपल्याला काहीतरी मिळेल ह्या आशेने. लक्षात ठेवा तुम्ही. त्या पुढाऱ्याला आपण का खुश करतो, त्याची का त्या ठिकाणी पुढे पुढे सेवा करतो. बघा कार्यकर्ते गावात जर आले ना, हॅलो साहेब येणार आहे बराच, हा ते म्हणे मग चांगला मंडप लावा. सर्व लोकांना सांगा. कोण म्हणतात हे कार्यकर्ते. सर्व लोकांना सांगा इथं हार नाही मिळाला ना पैठणला तर संभाजीनगरहून आणा. पण साहेब नाराज झाले नाही पाहिजे. हे कार्यकर्ते कशासाठी करतात हे सर्व काम? कशासाठी स्तुती करतात एवढी? कशासाठी? बरोबर आहे ना, याच्यासाठीच ना. ते धनवंताची स्तुती कशासाठी करतात व ते मिळाव म्हणून. अहो तुम्ही त्या पुढाऱ्यांची, धनवान लोकांची स्तुती आपल्याला धन मिळावं म्हणून करतात. त्याची सेवा करतात, त्याच्या पुढं पुढं करतात. आमचं शास्त्र सांगतात, श्लोक आला महाराजाविषयी, मी मनाने बोलत नाही. आदरेन तथा स्तुती धनवंते धनच्छया, आदरेन यथा स्तोती धनवंत धनच्छया, तथाच विश्वकर्तारम कोण मुच्यंते बंधनात. अहो जशी तुम्ही धनवंत लोकांची स्तुती धन मिळावं म्हणून करतात, तशी जर या माझ्या भगवान परमात्म्याची स्तुती केली तर तो हा भवसागरातून का मुक्त करणार नाही तुम्हाला. विठ्ठला त्या धनवंताची स्तुती तुम्ही पैशासाठी करताना तेवढी जर त्या भगवंताची केली तर शास्त्र सांगतं तो तुम्हाला मुक्त करणार नाही का? पण तेवढी करतो का आपण? नाही. जेवढी एखाद्या नेत्याची स्तुती करतो कार्यकर्ता, बघा त्या नेत्याची जेवढी स्तुती करतो, काय काय त्याला आपल्याला चांगलं म्हणावं, आपल्याला काहीतरी द्यावं, तेवढी जर तुम्ही त्या भगवान परमात्म्याची स्तुती केली ना महाराज, तो तुमच्यावर निश्चित कृपा करेल. बहु आहे करुणावंत, खूप करुणावंत माझा भगवान परमात्मा आहे. तुम्हाला अगदी एक उदाहरण सांगतो याच्यावर, किती करुणावंत आहेत. फक्त त्याचं ब्रीद आहे,
जो होय माझा अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. फक्त अनन्य भावाने त्याला शरण गेलं पाहिजे. एक म्हातारी होती, भगवान परमात्म्याची सेवा करायची. सेवा केल्यानंतर आता म्हातारपण आलं. म्हातारपण आल्यानंतर त्या भगवान परमात्म्याच्या दरबार लोक जाणार तिचे जन होईना, म्हणून त्यांनी वृंदावनातून त्या म्हातारीने एक मूर्ती आणली आणि रोज त्या भगवान परमात्म्याची ती पूजा करू लागली. पूजा करत असताना पूजा करता करता रोज त्या भगवान परमात्म्याला ती काय नैवेद्य दाखायची. लहानशी झोपडी आणि त्या झोपडीमध्ये ती नैवेद्य दाखायची. नैवेद्य दाखवत असताना महाराज भगवान परमात्मा सुद्धा स्वतः नैवेद्य खाण्यासाठी त्या झोपडीत यायचा रोज. आणि झोपडीत येत असताना असं खूप दिवस चालले गेले महाराज. खूप दिवस केल्यानंतर तिने रोज नैवेद्य बनायचा. नैवेद्य बनवल्यानंतर म्हणायचं बाळकृष्णा ये ये म्हटल्यानंतर त्या कृष्णाने यायचं. त्या म्हातारीने जे स्वयंपाक बनवला, नैवेद्य बनवला, तो रोज त्या ठिकाणी भक्षण करायचा आणि चालल्या जायचं. असं करता करता बरेच दिवस झाले. म्हातारी त्या ठिकाणी इहलोक सोडण्याची वेळ आली. आणि आल्यानंतर आता इहलोक सोडण्याची वेळ आल्यानंतर हातपाय चालत नाही महाराज. त्या म्हातारीचे हातपाय चालत नाही. त्यावेळेस तो स्वतः वेळ झाली. ज्या वेळेला ती म्हातारी भगवान परमात्माला नैवेद्य दाखायची, जेवायला बोलवायची, त्यावेळेस भगवान परमात्माचा नियम झाला. रोज भगवान परमात्मा यायचे आणि असं करता करता आता तिचे हातपाय चालना, काहीच करता येईना. अशा त्यावेळेस ते काय झालं की भगवान परमात्मा त्या ठिकाणी स्वतःहून यायला लागले. रोज यायला लागले. स्वतः ती खिचडी बनायचे आणि स्वतः खाऊन त्या म्हातारीला सुद्धा खाऊ घालायचे. रोज नियम चालला. बरेच दिवस झाले महाराज, कारण हे शरीर लवकर सोडित नाही. आणि असं करता करता 2-3 महिने चालले गेले. चालल्या गेल्याच्या नंतर भगवान परमात्मा रोज 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 तिथे येत असताना आता म्हातारीला म्हणायचे आई 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 दार उघड मी आलो. त्या म्हातारीने दरवाजा उघडायचा. भगवान परमात्माने खिचडी बनवायची, म्हातारीला खाऊ घालायची, स्वतः खायची. बराच वेळ गेला. असं करता करता एक दिवस भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले आणि आवाज द्यायला लागले, आई आई दार उघड मी आलो. आतून काहीच आवाज आला नव्हता, कारण ती म्हातारी इहलोकाला सोडून गेली होती. इहलोकाला सोडून गेल्यामुळं भगवान परमात्मा दारात आले आणि म्हणायला लागले, आई आई दार उघड मी आलो. एक दिवस झाला, दुसऱ्या दार उघडलं नाही. दुसऱ्या दिवशी भगवान परमात्मा पुन्हा आले, आई ए आई मी आलो ना, दार उघड. काहीच आवाज आला नाही. भगवान परमात्माच्या डोळ्यातून पाणी आले, आई आई मी आलो, माझ्यावर तू रुसली का, दार उघड. भगवान परमात्म्याच्या डोळ्यातून अश्रू आले. जगाच्या बापाला माहित नाही का म्हातारी गेली म्हणून? माहित आहे महाराज, पण शुद्ध झाला तिचा भाव. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. तो भगवान परमात्मा सारखं 1 महिना त्या म्हातारीच्या झोपडीवर येऊन रोज म्हणायचा, आई दार उघड. कशामुळं? तिचा भाव शुद्ध होता. बहु आहे करुणावंत. मला तुम्हाला सांगायचं आहे, तो करुणावंत भगवान आहे. त्याला शरण गेले ना, तो तुमचे त्या ठिकाणी निश्चित उद्धार करेल. विठोबा
बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. त्या भगवान परमात्माचं अनंत हे नाव आहेत महाराज. जसा ज्याचा भाव असेल तसा तो माझा भगवान परमात्मा आहे. तुम्ही जसा भाव धरा तसा तो भगवान परमात्मा आहे. त्याचं वर्णन करताना असं वर्णन केलं की तुम्हीचा जसा भाव असेल तसा तो आहे. जसा शुद्ध तुमचा जसा भाव असेल तसा तुमच्यासाठी होतो. कारण याचं वर्णन येतं की भगवान परमात्मा विठाला विठाला भगवान परमात्मा जशाला तसा आहे. तुमचा जसा भाव असेल तसा तो आहे. कारण वर्णन आलं की भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस मथुरेत गेले, मथुरेत गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णाचं वर्णन येतं की ते दोन्ही तर्फाचे लोक होते भगवान श्रीकृष्णाला पाहायला आलेले. त्यावेळेस जे लहान मुलं होते त्या मुलांना तो सवंगडी वाटू लागला. जे मोठे होते त्यांना मुला समान वाटू लागला. जे त्या ठिकाणी बलवान होते त्यांना बलवान वाटू लागला. जे पहिलवान होते त्यांना भगवान श्रीकृष्ण पहिलवान वाटू लागला. याच्याविषयी श्लोकच आला. मल्लनाम विष्णुवर्णा नरवरो श्रीनाथ मर्दवी मूर्तिमान गोपाना स्वजनो शता शतिर्भुजा शोपित्रो शिशु मृत्युर्भोजेते विरांग विदुषा तत्वं परम योगिनाम. हो, तो मल्लाला मल्ला वाटला, गोपिकांना प्रेमी वाटला, मोठ्याला त्या ठिकाणी जे होते त्यांना मुलासमान वाटला. जसा ज्याचा भाव असेल तसा वाटला. असा माझा भगवान परमात्मा करुणामय आहे. जसा ज्याचा भाव असेल तसा तो भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणले माझा भगवान परमात्मा हा करुणामय आहे. तो काय करेल अभंगाच्या शेवटच्या ज्यांना स्वतः
तुकोबारा स्वतःचा अनुभव सांगतात, तो हा उतरेल पार. भवदुस्तक कोणाचा? तुकोबारा म्हणतात माझा अनुभव सांगतो. तुका म्हणे साक्षी आले, माझा स्वतःचा अनुभव सांगतो. तरी केली प्रगट, बाबा माझा असा अनुभव आहे की तो पार करतो हा भवसागर. याचा मला अनुभव आला. अनुभव आला हे ठीक आहे, इथपर्यंत सत्य आहे. पण पुढं तुकोबारा म्हणतात तरी केले प्रगट. तरी म्हणण्यामागं तुकोबाराचा अर्थ आहे. तरी का म्हटले? आपण म्हणत नाही का, अहो खूप वेळ समजून पाहिलं हो तरी ऐकत नाही. तर नाही ऐकलं तरी महाभारत बघा, पहिल्या श्लोकाच्या खाली ओवी आली, तरी पुत्रस्नेह मोहितू धृतराष्ट्रासे पुसतो
म्हणे संजय असा तरी तरी म्हणजे काय तरी म्हणण्याच्या पाठीमागं कारण एवढंच आहे, भीष्माने समजून पाहिलं बाबा पांडवाचा भाग दे, तरी नाही ऐकणारा. व्यास महर्षी स्वतः समजावलं तरी नाही ऐकणारा, विदुराने समजावलं तरी नाही ऐकणारा. तरी पुत्र स्नेह मोहितू, मला समजत तुकोबाराय म्हणतात, मला अनुभव आला तरी प्रगट केलं. तरी म्हणजे न ऐकणाऱ्या, तरी तुम्ही ऐका नका ऐकू, तरी प्रगट केलं. तरी स्वतःचा अनुभव सांग, तरी केले प्रगट. माहित आहे ऐकणार नाही लोक. तुकोबाराय म्हणतात मला माहित आहे ऐकणार नाही, पण मी स्वतःचा अनुभव सांगितला, मी स्वतःचा अनुभव तुमच्या पुढे प्रगट केला. ऐकणार नाही हे खरं आहे. का केलं प्रगट? कारण बाबा हो तुम्हाला मरण अनिवार्य आहे, म्हणून त्या भगवान परमात्म्याला शरण जा, म्हणून मी हे अनुभव प्रगट केला. कारण संताचा स्वभाव आहे. काय म्हणून प्रगट केलं तुकोबाराय महाराज? महाराज म्हणतात काय म्हणून सांगू का? येतो कळवळा म्हणून हे जग बोलण्याकडे चाललं, लयाला चाललं, धर्माकडे वळत नाही, कळवळा येतो म्हणून प्रगट केलं. तुकोबाराय म्हणतात कनवळा येतो यांचा म्हणून प्रगट केलं. वास्तविक पाहता कनवळा त्याच लोकांना येतात तुझ्याचं प्रेम असतं त्यांना. आई मुलाला मर म्हणते, तिचं मर म्हणणं तात्पर्य नसतं, तिचं तात्पर्य जग म्हणणं असतं. दीर्घायू हो हे म्हणणं तिचं तात्पर्य असतं. तसं संताला कनवळा काय येतो? ह्या जीवाचा उद्धार व्हावा म्हणून त्यांना त्या ठिकाणी कनवळा येतं. म्हणून ते म्हणतात माहित आहे सर्व त्या ठिकाणी जाणार आहे, नाशिवंत आहे, मिळत नाही महाराज. किती तुम्ही मरमर मरमर करा, काही मिळतं का हो? काही मिळत नाही. मिळावं तर साऱ्याला वाटतं, हे मिळावं ते मिळावं, प्रत्येकाला वाटतं आपल्याला मिळावं, पण मिळतं का? मिळत नाही महाराज. माऊली म्हणतात जग एक अस्वद सर्वभौम पद, मरणे निर्विवाद जगा पडी. सर्वभौम पद प्रत्येकाला आवडतं, मोठं पद. तुम्हाला सांगा, मला एक सांगा, जर भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी ते जर म्हणाले की हे बघा आता खूप वर्ष झाले, 9 वर्षापासून मी राज्य करतो, आता मी स्वेच्छा निवृत्ती घेतो, तुमच्यापैकी कोणाला पंतप्रधान व्हायचं? तर मला सांगा याच्यापैकी कोण नाही म्हणन? बसलेल्यापैकी तर कोणी नाही म्हणन का? जग एक अस्वद सर्वभौमपद, सर्वभौमपद प्रत्येकाला आवडतं, कोणीच नाही म्हणणार नाही महाराज. प्रत्येकाला सर्वभौमपद आवडतं, पण ते मिळतं का? नाही मिळत महाराज. बघा ते आजीबाई इथं पंतप्रधान व्हायचे टाइमाला त्या झोप घेऊन राहिल्या. लोक पदासाठी खुर्चीसाठी खुर्च्या मारामारी करते, आणि तुम्ही कीर्तन देऊन झोपा काढीचा. भाग्यवान आहे खरोखर पंतप्रधानाचे. एवढी मोठी खुर्ची तुम्हाला मिळून राहिली आणि तुम्ही खुशाल झोपा काढून राहिल्या, कमाल आहे तुमची. तुम्हाला नाही लागत का? लागत नाही? त्या हसू राहिले, त्या लागत, पण आता काय करणार आहे? पंतप्रधान व्हायची वेळ आली आणि त्याला झोप लागली. कैसे प्राप्तीची वेळ निके निज दैवाचे डोळे झाले. दैवात नाही तुमच्या, जाऊ द्या. दैवात नाही त्याच्यामुळे त्याला ते मोठं पद प्रत्येकाला आवडतं, सर्वभौमपद मिळत नाही. मरणे निर्विवाद जगा पडी, कारण मरण हे अनिवार्य आहे, ते आल्याशिवाय राहणार नाही. ते येण्याच्या अगोदर जवरी सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तोवरी सोहित तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत तुमचे हातपाय चालतात ना तोपर्यंत त्या ठिकाणी करा. कारण म्हणतात हस्तो पवित्र यदि दान पुण्य, पाद पवित्र यदि तीर्थयात्रा, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा, कंठ पवित्र यदि नामघोष. कंठाला जर तुमच्या पवित्र करायचं असलं ना, त्या भगवान परमात्म्याचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली
विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल चला बोली लेले कुली मेली वाकुडी म्हणतारे नाही विचारिला अधिकार मी आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वराला पाया प्रीती करा ज्ञानदेव चालू असलेला भव्य देवनाम्याचे सप्ताह याचा विकोप कमी त्या सप्ताहातील चौथ्या दिवसाचं पुष्प कीर्तन सेवा परम आदरणीय श्रद्धेय श्री हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज आव्हाड यांनी या ठिकाणी ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन उत्कृष्ट